आत्ता जी काही लेटेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची लसीकरणाचे जे डोसेस आहेत त्याची जी रिलीज ऑर्डर माझ्या हातात आलेली आहे, माझ्या व्हॉट्सॲपवर आलेली आहे. त्या व्हॉट्सॲपच्या ऑर्डर्समध्ये आपल्या राज्याला 7.5 लाख फक्त लस दिलेली आहे. याच्या तुलनेमध्ये उत्तर प्रदेश साधारणपणे 48 लाख, मध्य प्रदेश साधारण 40 लाख, बंद करा दिलं. त्याच्यानंतर गुजरात साधारण 30 लाख, हरियाणा असेल 24 लाख. अशा पद्धतीचे लसीकरणाचं वाटप झालेलं आहे. या ऑर्डरला घेऊन मी इमिजिएटली माननीय डॉक्टर हर्षवर्धनजींना बोललो. आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा काल आवर्जून हर्षवर्धन पाटील साहेबांना डॉक्टर हर्षवर्धनजींना जे भारताचे स्वास्थ्य मंत्री त्यांना बोललेले आणि त्यांनीही त्यांना कबूल केलं. मी पण बोललो आणि मला सुद्धा त्यांनी खात्रीच दिली. त्यांनी निगेटिव्ह कुठलाही विषय बोललेले नाहीत. मी त्यांना म्हणलं असं डिस्क्रिमिनेशन का झालंय? आमच्या राज्यामध्ये लोकसंख्या 12 कोटी, आजची जी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.5 लाख, मृत्यूची संख्या 57,000, एकूण रुग्ण ॲक्टिव्ह जे झालेले आहेत, एकूण बाधित झालेले आहेत त्याची संख्या 30 लाख. आणि एवढा अशा परिस्थिती असताना पॉझिटिव्हिटी रेट 20 ते 25% असं असताना आम्हाला फक्त 7.5 लाख का? तर त्यांनी मला एवढंच सांगितलं की निश्चित प्रकारे आपला फोन ठेवल्यानंतर मी ताबडतोबीनं आमच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन ज्या दुरुस्त्या करता येतील त्या करेल असं त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं आहे. आम्ही वाट बघत आहोत की ही दुरुस्ती लवकर व्हावी. मी तुम्हाला कालही सांगितलं की सर्व पद्धतीनं संपर्क केला जात आहे, सर्व पद्धतीनं समन्वय ठेवला जात आहे. म्हणजे मी VCवर सुद्धा डॉक्टर हर्षवर्धनजींना बोललो, पवारसाहेब हर्षवर्धनजींना बोलले. आरोग्य विभागाच्या वतीनं पत्र लिहिण्यात आलं की आम्ही दररोज 6 लाख वॅक्सिनेशन करत आहोत. 7 दिवसाला आम्हाला 40 लाख वॅक्सिन्स लागतातच आणि त्यामुळं आम्हाला आठवड्याला 40 लाख दिले पाहिजे, एका महिन्याला 1,60,00,000 दिले पाहिजे, तरच आम्ही आमची गती मेंटेन करू शकू. आज बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुमच्याकडं 14 लाख आहेत, तुमच्याकडं 15 लाख आहेत, पण हे वॅक्सिन्स आपल्या गतीच्या दृष्टिकोनातून जी पेस आहे आपली 3 दिवसाचं वॅक्सिन, 2 दिवसाचं वॅक्सिन आहे. आता आपण माध्यमच कालपासून दाखवत आहे, साताऱ्याला वॅक्सिनेशन बंद पडलं, सांगलीला वॅक्सिनेशन बंद पडलं, त्याच्यानंतर पनवेलला वॅक्सिनेशन बंद पडलं, बुलढाण्याला आजच्या दिवसाचा स्टॉक आहे. असे अनेक जिल्हे आहेत, मी फक्त उदाहरणं दाखवले. आणि त्यामुळं आपण नंबर ऑफ सेंटर्स खूप वाढवले आणि ह्या सगळ्या गोष्टी मी डॉक्टर हर्षवर्धनजींना सांगितल्या. मला त्यांच्या बोलण्यावरून हे जाणवत नाही की त्यांना कुठं जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे, परंतु मला एक कळत नाही आहे की मॅनेजमेंट का व्यवस्थित नाही आहे. ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जवळजवळ 55% ॲक्टिव्ह केसेस कॉन्ट्रीब्यूट करणारा जो राज्य आहे त्याला 7.5 लाख आणि बाकीच्यांना 40, 50, 60 लाखाच्या दरम्यान का? हा साधा प्रश्न माझा आहे. आणि मला कुणाशी वादविवाद करायचा नाही आहे अजिबात. आपलं राज्य हे सुसंस्कृत राज्य आहे. आपलं राज्य हे वॅक्सिनेशनमध्ये क्रमांक 1चं राज्य आहे. माझे संपूर्ण आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर्स 1 वर्षापासून माझे सर्व राज्याचे माननीय जिल्हाधिकारी, कमिशनर्स सगळे दिवस आणि रात्र मेहनत करत आहेत. आमचे मंत्रिमंडळातले सहकारी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रोज
अहोरात्र या बाबतीत काम करतायत आणि त्यामुळं कुठंही या बाबतीत आमची कमतरता कुठेही नाही आहे. आणि म्हणून समन्वय आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मागणी आहे, रीतसर मागणी पत्रांनी सुद्धा केलेली आहे, फोनवर सुद्धा केलेली आहे. अपेक्षा एवढीच आहे की लवकर, म्हणजे माझं म्हणणं आहे की दर आठवड्याला आम्हाला 40 लाख मिळावे, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही, वाढवणार पण नाही, पण वाटलं तर 6 लाख करण्यासाठी जे काही आमची रेट आहे 40 लाख तरी आम्हाला दिले पाहिजे. आणि मला जी माहिती आहे बाहेर देशांमध्ये देण्यापेक्षा सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची आज गरज आहे. सगळीकडे वॅक्सिनेशन हा एकमेव कोरोनापासून वाचवण्याच्या दृष्टिकोनातूनचा महत्त्वाचा रामबाण इलाज आहे, राजमार्ग आहे. त्याच्यामुळेच हर्ड इम्युनिटी आपल्याला आणता येऊ शकेल आणि त्यामुळं हा एक विषय महत्त्वाचा आहे. आणि दुसरा आमचा आग्रहपूर्वक पुन्हा मागणी आहे की अमेरिकेपासून तर अनेक विकसित देशांनी आता वय वर्ष 18च्या वरच्या लोकांना इम्युनायझेशन सुरू केलं आहे. आपल्या देशाने सुद्धा पटकन सुरू केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा मी तेच सांगेल की हा जो वयोगट आहे 18 ते 45 वयोगट, हाच सगळ्यात जास्त फिरणारा वयोगट आहे आणि त्यामुळं तो इन्फेक्ट जास्त होतोय आणि तो इन्फेक्ट झाला की तो इतरांना इन्फेक्ट करतो आणि कोरोनाचा गुणधर्म जो इतका कॉन्टॅजियस आणि इन्फेक्शियस डिझीज असल्यामुळं याची संख्या वाढते. म्हणून लवकर हा जो फिरणारा वर्ग आहे त्याला लवकर इम्युनायझेशन करणं मला वाटतं काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण इथले जे जे काही आता ज्या ट्रायल्स चालू असतील त्या सगळ्या कंपनीजला सांगून असेल, आमचा जो प्रस्ताव आम्ही दिला होता की हाफकिनला हे काम द्या, आम्ही सुद्धा करोडो डोसेस तयार करू शकतो, ह्या सगळ्याच गोष्टींवर विचार करून वॅक्सिनेशनला गती दिली पाहिजे. हाच खऱ्या अर्थाने आमचा या निमित्ताने आग्रहाचं म्हणणं आहे, बाकी दुसरं काही नाही. समन्वय आहे, वादविवादाचा विषय नाही. सरकार, केंद्र सरकार सुद्धा आपल्याला मदत करतंय, परंतु ज्या पद्धतीनं मदत करायला पाहिजे ते नाही. मी एक जरूर सांगेल की आता समजा एक गुजरातचं उदाहरण घेतलं तर गुजरातमध्ये लोकसंख्या 6 कोटी, आपली लोकसंख्या 12 कोटी, दुप्पट. 2 गुजरात म्हणजे 1 महाराष्ट्र. त्यांच्याकडे किती आतापर्यंत डोसेस दिले? 1 कोटी. आपल्याकडे किती डोसेस दिले? 1 कोटी 4 लाख. मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर गुजरातमध्ये एकूण संख्या किती आहे? मी जसं म्हणालो आजची ॲक्टिव्ह संख्या आमची 4.5 लाख आहे. गुजरातमध्ये फक्त 17,000 आहे, 17,000. त्यानंतर मृत्यूची संख्या आपली इतकी जास्त असताना आणि गुजरातची कमी असताना सुद्धा म्हणजे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हा मुख्य त्यातला माझा महत्त्वाचा मागणी आहे. आणि त्यामुळं मला असं म्हणायचं की जिथे गरज आहे तिथे अधिक जास्त लक्ष द्यावं, ही अतिशय रास्त मागणी. कुठं त्याला हेतू आरोप नाही, कुणाला दोष द्यायचे नाही. माननीय मंत्री महोदयांनी मला खूप खात्रीशीर आश्वासित केले कि टोपे जी आप बड़े पैमाने पे वैक्सीनेशन कीजिए और जैसा भी आपका ख़त्म होता है हमारे को बोलिए. मैंने उनको इतना ही कहा कि भाई हमारे लिए कोई हालत में 1 हफ्ते का तो भी स्टोरेज दो. रोज़ अगर ऑक्सीजन ये सब ख़त्म हो रहा है तो जो लोग हमारे सेंटर्स पे आते हैं उनको वहाँ से वापस जाना पड़ता है. हे सगळं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला वाटतं की ते गांभीर्याने नोंद घेतील आणि वॅक्सिनचा प्रश्न फार कळीचा प्रश्न आहे तो सोडवतील. आरोग्य मंत्र्यांचे काही महत्त्वाचे मुद्दे काही काल जे आले मी त्याच्याबद्दल एवढंच सांगेल. पहिला मुद्दा मी हे सांगेल की खऱ्या अर्थाने आपला देश ज्यावेळेस इतर देशाची तुलना आपण करतो त्यावेळी काय करतो आपण? पर मिलियन, दर दशलक्ष असं आपण तुलना करतो. म्हणजे दर दशलक्षामध्ये देशाची संख्या किती आणि मग इतर देशाची संख्या किती, पर मिलियनमध्ये आपला मृत्यू दर किती, इतर देशाचा किती. मग मला म्हणायचं पर मिलियन हा जर पॅरामीटर असेल तर महाराष्ट्र याला सुद्धा त्याच पॅरामीटरनी मोजलं पाहिजे. पर मिलियनमध्ये जर ॲक्टिव्ह केसेस पाहिल्या तर पर मिलियनमध्ये ॲक्टिव्ह केसेसमध्ये आज मी तुम्हाला जबाबदारीने सांगेल
की गुजरात साधारणपणे दिल्ली 40,000 पर मिलियन आहे, त्याचबरोबर गोवा 40,807 पर मिलियन आहे, पोंडेचेरी 34,000च्या वर आहे, केरळा 34,000च्या वर आहे, चंदीगड 27,000च्या वर आहे पर मिलियन दशलक्ष, आणि महाराष्ट्र 24,000 आहे. म्हणजे महाराष्ट्र एक मोठं स्टेट आहे, महाराष्ट्र आहे सगळ्यात मोठं स्टेट आहे, आणि त्यामुळं तिथं ॲब्सोल्यूट नंबरवर नाही जायला पाहिजे. पर मिलियन हाच एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे, एक त्या ठिकाणी मानांक आहे की ज्या मानांकाच्या पद्धतीनं मोजमाप होण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून डेथ रेटसुद्धा तशाच पद्धतीने आहे. आपल्याला सगळ्यात डेथ रेट जास्त आहे असं नाही आहे. जसं आपण ॲक्टिव्ह केसेसमध्ये देशामध्ये 6व्या नंबरला आहे, तसं डेथ रेटमध्ये सुद्धा आपल्यापेक्षा दिल्ली, गोवा, पुंडुचेरी हे सगळे वर आहेत. मला एवढंच म्हणायचं की ह्या तुलना करून आपलं समर्थन करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. फक्त सांगायचा मुद्दा आहे की काही पॅरामीटर वाईजसुद्धा किंवा काही अशा मानकावाईजसुद्धा तुलना होण्याची गरज आहे. आपल्यासाठी एक एक मृत्यू महत्त्वाचा आहे, एक एक ॲक्टिव्ह केस महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काल काही असंही सांगण्यात आलं की बाबा आपलं व्यवस्थित काम चालू नाही आहे, परंतु मला एक सांगितलं पाहिजे की WHO पासून तर वॉशिंग्टन पोस्टपर्यंत अनेक इंटरनॅशनल वर्तमानपत्रांपासून तर चांगल्या इंटरनॅशनल संघटनेपर्यंत आपल्या कोविड हँडलिंगच्या केसेसच्या संदर्भात आपली ॲप्रिसिएशन केलेलं आहे, निश्चित प्रकारे आपलं कौतुक केलेलं आहे. मला एक सांगितलं पाहिजे की ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता आणि प्रामाणिकता ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. इथं ॲक्टिव्ह केसेस क्लिअरली सांगितल्या जातात. डेथ झाली तर तो जर अक्षरशः एखादा ॲक्सिडेंटनी सिरियस ॲक्सिडेंटनी जरी आत आला आणि त्याच्यानंतर त्याची कोविड टेस्ट झाली आणि एक 2-4 तासानंतर तो वारला, तरीसुद्धा तो कोविडनीच वारला अशा पद्धतीचा रिपोर्टिंग करण्याचा जो प्रोटोकॉल आहे तो पाळणारं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळ्या पद्धतीनं पारदर्शक कारभार करतो. इतर राज्यामध्ये मला माहिती नाही काय चाललेलं आहे. RT-PCR टेस्टिंग ही 70-30 असावी, अँटीजन आणि RT-PCR ती राज्य केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे आम्ही करतो आहोतच. मग आम्ही कुठं चुकतोय? सर टेस्टिंग 70-60 करतोय, 70 आणि 30 अँटीजन आणि ते करतोय. UP-मध्ये ह्याचं उलटं चित्र आहे की UP-मध्ये 90% अँटीजन टेस्ट करतायत आणि 10% RT-PCR टेस्ट करतायत. आणि त्यामुळं याची सेन्सिटिव्हिटी फक्त 35% अँटीजन टेस्टची. आणि त्यामुळे अँटीजन टेस्ट करूच नाही. खरं तर अगदी खूपच गरज असेल तर करावं, नाही तर RT-PCR हीच गोल्ड स्टँडर्ड टेस्ट मानली जाते. त्यामुळं त्या अनुषंगाने काम केलं पाहिजे. मग आम्ही टेस्टिंगमध्ये कुठं चुकत नाहीत. टेस्टिंगचे जे किट्स असतात त्याच्या क्वालिटीचं सुद्धा खूप महत्त्व आहे. 2 जीन्स असलेलं टेस्टिंग किट आपण वापरतो जो सगळ्यात हाय क्वालिटीचं आहे, जेणेकरून जर पॉझिटिव्ह असेल तर तो चुकूच शकत नाही अशा पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे टेस्टिंगच्या लॅब्स वाढवल्यात, टेस्टिंगचे किट्स क्वालिटीचे आहेत, टेस्टिंगचं प्रमाण पर मिलियनमध्ये 190,000 अशा पद्धतीचं आता टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये तर देशामध्ये जे पहिले 3-4 राज्य आणि शहरं असतील त्याच्यामध्ये टेस्टिंगचं प्रमाण आहे 3.5, 3-3, 4-4 लाख अशा पद्धतीचे आपण पर मिलियन टेस्ट हे मुंबई पुण्यामध्ये करतो आहोत. आणि त्यामुळं टेस्टिंग असो, RT-PCR असो, नंबर ऑफ बेड्स असो, जम्बो फॅसिलिटीज असो, ट्रॅकिंग ट्रेसिंग असो, या सगळ्याच बाबतीत जसं सांगितलं तसं केलं आहे. मला उत्तर एवढंच द्यायचं की ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं की राज्याचं परफॉर्मन्स ठीक नाही आहे म्हणून कोविड वाढतोय, मला एवढंच सांगायचं की असा विषय अजिबात नाही. आम्ही जे सांगितले गेले ते सगळं करतो आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर करतो आहे, प्रचंड फाईन्स लावतो आहे. आज ब्रेक द चेनच्या संदर्भातला सगळा विषय आपण केलेला आहे, त्याचे आपण साक्षीदार आहेत. अनेक व्यापाऱ्यांचा रोष घेतो आहे. उद्देश एकच आहे की गर्दी होऊ नये, संसर्ग टाळावा, हाच उद्देश आहे. आणि म्हणून एकंदरच त्या संपूर्ण जो काही पत्र होतं त्या पत्राच्या संदर्भातले जे 8 ते 10 मुद्दे होते त्या 10 मुद्द्याला अनुषंगून मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आज जवळजवळ वॅक्सिनेशनच्या संदर्भात काल 14 लाख होते, आज फक्त 9 लाख आहे. 9 लाख म्हणजे 1.5 दिवसाचा स्टॉक आहे. आता हे 7 लाख दिलेत
परंतु हा 7 लाख सुद्धा पुन्हा अजून एक दिवसाचा स्टॉक दिल्यासारखा आहे. आज मला एकच म्हणायचं की अनेक जिल्ह्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बंद होतात, तोच खऱ्या अर्थाने चुकीचा विषय. मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की आज आत्ता म्हणजे 8 एप्रिलला आत्ता या क्षणाला 15 एप्रिल नंतर मिळणारा जो स्टॉक आहे तो मी जसं सांगितलं 7.5 लाख आहे, तर तो आता त्यांनी 17 लाख केलेला आहे. परंतु 17 लाख सुद्धा खरं म्हणलं तर कमीच आहे असं माझं या निमित्ताने सांगणं आहे. आणि त्यामुळं 17 लाख, आम्ही जिथं 40 लाख मागतोय तिथं 17 लाख सुद्धा मिळणं हे कमी आहे. मी त्या पत्राच्या उत्तराच्या अनुषंगाने एवढंच म्हणेल की आमचा केंद्रबिंदू हा नेहमी आपला रुग्ण आहे आणि म्हणून जेवढे केपिंग आणि जेवढ्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या केल्या. आपल्या सर्वांना परत उजळणी करून देतो की आपण HRCT जे केंद्राने 10,000 हजार रुपये रेट होते ते 2,000 वर आणले. जे RT-PCR रेट 4,500 होते ते आता 500 रुपयावर आणले. ज्या पद्धतीनं प्लाझ्माचा रेट 8-10 हजार होता तो आम्ही 5,000 वर आणला. आता रेमडेसिवीर 4,000, 3,000, 3,500 हे विकल्या जात आहेत सध्या तुमच्या MRPच्या पद्धतीनं आणि तेवढे बिल्स आज सगळ्या पेशंटला लावले जात आहेत. त्याच्यासाठी आज 4 वाजता 6 ते 7 जेवढे काही रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांच्या MDs बरोबर इथे 4 वाजता मी कॉन्फरन्स VC कॉन्फरन्स आम्ही घेतो आहोत आणि त्याच्यामध्ये 2 प्रखर्षाने मागणी मांडणारी. कारण प्रत्येक जिल्ह्यातून मला आरोग्यमंत्री म्हणून फोन येतो की टोपे साहेब आम्हाला रेमडेसिवीर द्या, मिळत नाहीये. आपण सगळे माध्यम दाखवत आहेत की लांबच्या लांब रात्रभर सुद्धा लाईन त्या रेमडेसिवीरसाठी लागते. मी त्यासाठी 2 महत्त्वाच्या मागण्या करेल की आम्हाला आमच्या गरजेप्रमाणे सप्लाय रेमडेसिवीरचा दिला पाहिजे, तो महत्त्वाची मागणी. आणि दुसरा आपला MRP जे तुमचं छापलेलं आहे 4,000 रुपये ते कमी करून आता ते 1,200 रुपये झालं पाहिजे. आणि आमच्या गरीब रुग्णांना ज्यांना खऱ्या अर्थाने रेमडेसिवीरची आवश्यकताच आहे त्यांना 1100-1200च्या वर रेमडेसिवीर मिळू नये अशा पद्धतीचं त्यांचं मोठं बचत झालं पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्या निमित्ताने आव्हान करेल, काही प्रायव्हेट दवाखाने रेमडेसिवीर इररॅशनल वापरतात, गरज नसताना वापरतात आणि त्यामुळं सुद्धा कन्झम्पशन वाढलं. आणि त्यामुळं त्यांना माझी अपील आहे की बाबांनो, पॅन्डेमिक आहे, हे काही नफेखोरीचे दिवस नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी भान ठेवून काम करा अशा पद्धतीची सुद्धा विनंती या निमित्ताने करेल. जे टास्क फोर्सनी आपल्याला प्रोटोकॉल ट्रीटमेंटचा दिलेला आहे त्याचं अनुपालन करा हे मी आग्रहपूर्वक या निमित्ताने सांगेल. त्यामुळं हा झाला सगळा रेमडेसिवीरचा विषय. रेमडेसिवीरच्या नंतर आम्ही आज प्राईम मिनिस्टर जींची VC आहे आणि प्राईम मिनिस्टर जींच्या VCमध्ये महत्त्वाचे 4 मुद्दे आम्ही मागणार आहेत. एक रेमडेसिवीरचा सप्लाय आणि रेट्सचा संदर्भ असेल. दुसरं ऑक्सिजन जे आम्ही उत्पादन करतो आहोत ते आज आम्हाला पुरतं आहे, परंतु पुढच्या 10 दिवसांनी जर हीच गती राहिली तर पुरणार नाही आणि म्हणून आजूबाजूच्या राज्यातून आम्हाला ऑक्सिजन दिलंच पाहिजे आणि ते काम, ते इंटरव्हेन्शन केंद्र सरकारने केलं पाहिजे. जे रेमडेसिवीरवर ब्लॅक मार्केटिंगचं काम केलं जातं आहे त्यावर सुद्धा ड्रग कंट्रोलनी ऑफ इंडियानी कंट्रोल केलं पाहिजे आणि आमच्या सुद्धा FDA नावाचा जो विभाग आहे, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट, त्याचा सुद्धा निश्चित प्रकारे यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्याही आम्ही गोष्टी करायला लावू. त्यामुळं रेमडेसिवीरचं मागणं, ऑक्सिजनचं मागणं, वॅक्सिनेशन सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की ज्याची सुरुवात वॅक्सिनेशननी होईल ते मागणं. आणि चौथा मुद्दा आहे की व्हेंटिलेटर्सच्या संदर्भात सुद्धा व्हेंटिलेटर्स नको, पण आहे हे व्हेंटिलेटर्स प्रॉपर ऑपरेशनल करून द्या, फंक्शनल करून द्या. कारण ते सगळे ज्या ज्या कंपनीजनी बनवलेले त्याचे इंजिनियर्स आणि त्याचे टेक्निशियन्स पाठवले पाहिजे आणि ते व्यवस्थित दुरुस्त करून त्याचे डेमोज केले पाहिजे, व्हिडिओज केले पाहिजे आणि इझिली ते ऑपरेट करता आले पाहिजे. असे एक 4-5 महत्त्वाचे मुद्दे आम्ही मांडणार आहोत. महाराष्ट्रासाठी 30 जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या टीम आलेल्या आहेत आणि याच पद्धतीनं फक्त तपासणार आहेत की इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, वॅक्सिनेशनचं काम कसं चाललं आहे, त्याच्यानंतर रेमडेसिवीर आहे का, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी टेस्टिंगची फॅसिलिटीज किती आहेत, हे सगळं बघण्याचं काम
30 जिल्ह्यामध्ये 30 टीम करतायत. ते आज दिवसभर फिरणार आहेत आणि त्या ठिकाणी रिपोर्टही देणार आहेत. हे जरूर मी मान्य करेल की सध्याच्या संपूर्ण ओपन केलेल्या काळामध्ये आपल्याला ट्रॅकिंग ट्रेसिंग जमत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी बऱ्याचदा सांगितलं की एक व्यक्ती जर बोरीवलीमधून घरीहून निघाला आणि इथं कुठंतरी साऊथ मुंबईला त्या ठिकाणी जर कामाला आला तर तो कितीतरी जर पॉझिटिव्ह असेल तर इन्फेक्ट करत राहतो. तर लो रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणून किती लोकांना आपण त्या ठिकाणी ट्रॅकिंग करणार, हा प्रश्न आहे. त्यामुळं मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना इतर राज्याशी होऊ शकत नाही. इथं संख्या वाढण्याचं कारणही इंटरनॅशनल कॅपिटल हब आहे. हा खऱ्या अर्थाने फायनान्शियल हब आहे. मोठे एअरपोर्ट्स आहेत, मोठे वॉटर पोर्ट्स आहेत आणि त्यामुळे या सगळ्या माध्यमातून बाहेरचे लोकसुद्धा येत असतात आणि त्यामुळे सुद्धा इन्फेक्शिटिव्ही रेट वाढत असतो. इंडस्ट्रियली फार पुढं गेलेलं राज्य आहे, 50% अर्बनाइज झालेलं राज्य आहे आणि त्यामुळे या राज्याची तुलना एकदम दुसऱ्या राज्याशी करता येत नाही. एकच फक्त सांगेल की आम्ही जे केंद्र सरकारचे नियम असतील, ICMRचा प्रोटोकॉल असेल, त्यांनी जे काही सांगितलेलं असेल त्याच्याप्रमाणे आम्ही तंतोतंत वागतो आहोत. आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची पुरेपूर काळजी आहे. त्यामुळं कुठलाही वादविवाद न करता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हातात हात घालून या महामारीपासून सर्व जनतेला वाचवलं पाहिजे. हाच खऱ्या अर्थाने आत्ताचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. रेमडेसिवीरची मागणी आपण रेग्युलर करतो. FDA हे डिपार्टमेंट आहे. मी पुन्हा सांगेल की अन्न व नागरी प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन हे खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंट आहे. ते मागणी करत असतं आणि त्यांचे मंत्री डॉक्टर शिंगणे साहेबांना सुद्धा मी आज रेमडेसिवीरची मी जी अरेंज केलेली VCA त्यांना या ठिकाणी बोलवलं आहे. FDAच्या कमिशनरला सुद्धा या ठिकाणी मी बोलवलं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेल की कुठल्याही परिस्थितीत रेमडेसिवीरची मागणी आपण करतो आहोत. मागच्या काही आठवड्यापासून सन्मान्य डॉक्टर शिंगणे साहेबसुद्धा सातत्याने या गोष्टीची मागणी करतायत, परंतु सप्लाय कमी होतोय. आज दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये रेमडेसिवीरचं उत्पादन होत नाही आणि त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की बाहेर राज्यातून हे यायचं आहे. आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय मुख्यमंत्री दोघंही रेमडेसिवीरच्या कंपनीशी बोलत आहेत आणि त्यांच्याकडून कसं जास्तीत जास्त रेमडेसिवीर येईल या दृष्टिकोनातून ते अतिशय मेहनत घेत आहेत आणि त्यामुळे आजच्या या VCमध्ये मला खात्री आहे की सप्लाय पण वाढेल आणि कुठल्याही परिस्थितीत प्राईस पण कमी होईल. फक्त आपल्याला लक्ष ठेवावं लागेल तुमच्या माध्यमांच्या कडून सुद्धा की ब्लॅक मार्केटिंग होता कामा नये. प्रायव्हेट लोकांनी स्टॉक करून अननेसेसरीली कुठेतरी जास्तीच्या दराने विकता कामा नये. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निश्चित प्रकारचा भाग आहे. नाही, वॅक्सिन हे पूर्ण मॅन्डेट आहे केंद्र सरकारचं. केंद्र सरकारने अत्यंत स्पष्ट सांगितलं की वॅक्सिनेशनच्या हद्दीपर्यंत राज्य सरकारांनी कुठलंही काम करू नये. ना त्यांनी रेटबद्दल बोलावं, ना त्यांनी बाकीच्या गोष्टीबद्दल बोलावं. आम्ही सगळं करू असं त्यांनी आम्हाला खात्री दिल्यामुळे आम्ही केंद्राकडे सातत्याने या गोष्टींची मागणी करत आहोत. जरी हेल्थ हा राज्य सरकारचा सब्जेक्ट असला तरी वॅक्सिनेशन हा विषय केंद्र सरकारने हातात घेतला असल्या कारणाने आम्ही केंद्र सरकार जसे म्हणेल त्या पद्धतीनं आम्ही काम करतो आहोत. फक्त नम्र विनंती केंद्र सरकारला एवढीच आहे की आमच्या गतीप्रमाणे आम्हाला वॅक्सिन मिळवून द्या. फर्स्ट ओनली मराठी. I will speak. Last one question Marathi. Last one question. ऑक्सिजनच्या बाबतीत आज या क्षणाला ऑक्सिजन आपण जेवढं निर्माण करतोय तेवढं पुरतंय.
परंतु मला काळजी आहे की 60,000च्या स्पीडनी जर आपण राहिलो तर मात्र आपल्याला पुढच्या 5-7-8 दिवसामध्ये ऑक्सिजन कमी पडेल. आणि म्हणून अगदी तहान लागल्यावर विहीर खांदायची नसते, म्हणून अगोदरपासून आम्हाला बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन द्या असं आम्ही म्हणतो आहोत. त्याचबरोबर माझं हेही आपल्याला सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीत बफर स्टॉक ज्याला म्हणू आपण, बऱ्याचदा असं होतं, मी काल परवा मालेगावला होतो, रात्री 12 वाजता मालेगावला गेलो आणि त्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट असलेले कोविड पेशंटला ऑक्सिजन नव्हतं आणि त्यांचं म्हणणं होतं की हे जर रात्रीतून नाही मिळालं तर ऑक्सिजनमुळे घटना काहीतरी दुर्दैवाने घडू शकते. मग मला रात्री 1 वाजता कमिशनर FDA फोन करावा लागला, सेक्रेटरी FDA फोन करावा लागला आणि मिळवून द्यावं लागलं. पण ही काय एक जिल्ह्याची आणि एकेका सिटीची केस अशी आपल्याला डील करता येणार नाही. म्हणून प्रत्येक डिस्ट्रिक्टला बफर स्टॉक असलं पाहिजे आणि त्या बफर स्टॉकनी इमर्जन्सी पद्धतीनं आपण त्यांना सप्लाय करता आला पाहिजे. आम्ही शक्यतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये लिक्विड ऑक्सिजनचे मोठे टँक्स बसवा असं कलेक्टरला सांगितलं आहे. आता आपल्याला जम्बो सिलेंडर आणि ड्युरा सिलेंडर याच्यावर भरोसा ठेवून चालणार नाही. हे सिलेंडर काही तासात संपतात आणि मग परत भरायला पाठवावं लागतात. आता मला वाटतं की एकच लिक्विड ऑक्सिजनचा टँक भरायचा आणि तो किमान 10 दिवस चालतो, तो 20 KLचा असतो आणि त्यामुळं 20 KLचे प्लॅन्ट्स हे आता प्रत्येक DCH म्हणजे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला असायलाच हवे असं आम्ही कटाक्षाने कलेक्टर्स कमिशनरला सांगितलं आहे. आणि मला विश्वास आहे की हे जर झालं तर ऑक्सिजनच्या संदर्भातला रोजचा जे एकदम जीवघेणी स्पर्धा असते तर ती निश्चित प्रकारे कमी होईल. नाही, ऑक्सिजन करतोय आपण पुढे. पंढरपूर उभा केलाय, जे रुग्ण येतात त्यांच्यावरती लोक वरनं सोसायटीला सुट्ट्याला आणि त्यातही गल्ल्यांमध्ये ॲम्ब्युलन्स जाण्याची देखील या ठिकाणी सुविधा नाहीये. मला वाटतं लोकल इश्यू आहे. आपण जरूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगू, कोविडचं जे काही रुग्णालय धारावीमधलं आहे तिथले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या सूचना निश्चित प्रकारे दिल्या जातील. तुम्ही सांगितली, मात्र आज पंढरपूरमध्ये अजित पवार यांच्या सभेत तुफान गर्दी झाली, कोरोनाच्या नियमाचं उडवले गेले. या सगळ्या संदर्भात आरोग्यमंत्री म्हणून आपली प्रतिक्रिया काय? कारण तुम्ही आता याआधी सगळी राज्यातली एवढी गंभीर परिस्थिती सांगतात, हा प्रकरण तुम्हाला गंभीर वाटत नाही का? कुठेही खऱ्या अर्थाने धार्मिक सभा, राजकीय सभा आता होऊ नयेत अशीच परिस्थिती आहे. पण आता पंढरपूरमध्ये निवडणूक चालू आहे. ज्या पद्धतीनं इतर 4 राज्यामध्ये मोठ्या निवडणुका चालू आहेत आणि सभा चालू आहेत, शेवटी त्या निवडणुकीपुरतं सोशल डिस्टन्सिंग ठेवून काहीतरी लोकांपुरतं जाऊन सांगणं गरजेचं आहे. आता अजितदादांसारखा एक लोकप्रिय नेता त्या भागात गेल्यानंतर जर लोक आले तर कधीकधी फार रोखता येत नाही. परंतु अशी कुठलीही इच्छा नाही आहे की संपूर्ण त्या ठिकाणी आपलं काही उल्लंघन व्हावं आणि गर्दी व्हावी आणि त्यामुळे प्रसार व्हावा, अजिबात नाही. दादा अत्यंत शिस्तप्रिय नेते आहेत आणि मला माहिती आहे की दादा मुद्दाम अशी गर्दी होऊ देतील अशातला भाग नाही. कधी कधी गर्दी आवरताच येत नाही अशी परिस्थिती होते आणि मग त्यावेळी काही बळाचा वापर केला तरीसुद्धा लोकांना त्याचा रोष निर्माण होतो. म्हणून अशा काही गोष्टी घडतात. परंतु आता ही एक अचानक लागलेली निवडणूक आहे. सोलापूरमध्ये पंढरपूर जिल्ह्यापुरती तेवढ्यापुरतं हे थोडंफार होतंय याची मला पूर्ण जाणीव आहे, पण ते होऊ नये याची काळजी आपण जरूर निश्चित प्रकारे घेऊ. आता रेमडेसिविर को लेकर के कल एक कमेटी आप लोगों ने बनाई थी, उस कमेटी की आज रिपोर्ट आने वाली थी प्राइम मिनिस्टर रेमडेसिविर ये बहुत अहम मुद्दा बना है और रेमडेसिविर के लिए उसका सप्लाई ठीक हो और उसका कोई हालत में रेट फिक्स हो, रेट पे कैपिंग हो, क्योंकि कुछ लोग 3,500 से बेचते, कुछ लोग 4,000 से बेचते और ये बिल्कुल ठीक नहीं है. और इसीलिए इस पे कैपिंग करने के लिए आज मैं 4 बजे सभी रेमडेसिविर मैन्युफैक्चरर्स के लोगों को बात कर रहा हूँ और उनके MRP नीचे लाने के लिए मैं ज़रूर बोलूँगा. मेरी बात भी हुई है, 100% वो नीचे लाएंगे
और मैं यकीन दिलाता हूँ ये जो कमेटी डॉक्टर शिंदे के माध्यम से गठित की है उन्होंने भी पूरी स्टडी की है। आज के इस 4 के मीटिंग के बाद शाम को 6, 7, 8 बजे तक वो रिपोर्ट हम ज़रूर लेंगे। हो सकता है कि आज शाम तक उसका कैपिंग हम करेंगे और कल से एक रास्त दर में, एक कैपिंग के दर में रेमडेसिविर उपलब्ध होगा। मुझे उससे ज़्यादा चिंता है कि रेमडेसिविर का सप्लाई डिमांड के हिसाब से आना चाहिए, उसके लिए मेरी कोशिश और ज़्यादा रहेगी। केंद्र सरकार ने आरोप लगाया कि महाराष्ट्र ने सर वैक्सीनेशन शॉर्टेज की क्या स्थिति है, खासकर कि मुंबई में की अगर बात करें 26 से ज्यादा सेंटर्स बंद हो चुके हैं। बुल्ढाना में कहा कि आपने आज ही का स्टॉक है। सर एक चीज ऐड कर रही हूँ, आपने 2 सतारा और सांगली का नाम लिया था, आपने कहा कि इन जिलों में भी स्टॉक खत्म हो गया है, तो क्या इन पूरे के पूरे दोनों जिलों में सभी सेंटर्स पे खत्म हो गया है या महज कुछ सेंटर्स? बिल्कुल बिल्कुल, सातारा, सांगली, मुंबई, बुल्ढाना सभी जगह पे बहुत कम स्टॉक है, करीबन ख़त्म हुआ है। जितने भी सेंटर्स है वहाँ पर सेंटर्स में ऑक्सीजन नहीं है। वहाँ पर हमारे नेता प्रदेश के अध्यक्ष श्री जयंत पाटिल, उन्होंने कल से मुझे 2 फ़ोन किए, मैंने भी उनको बोला हूँ कि मैं भेजता हूँ, लेकिन मैं एक ज़रूर बोल रहा हूँ कि वैक्सीन का बहुत कम सप्लाई आ रहा है और इसीलिए कोई हालत में अभी हमारे को ये देखना है कि सिर्फ 9 लाख डोसेस आज के दिन में उपलब्ध है। तो 9 लाख अगर हम 6 लाख के या 5 लाख के हिसाब से जाता है तो 1.5 दिन में ये ख़त्म हो जाएगा, 1.5 या 2 दिन में ये ख़त्म हो जाएगा। अभी किस तरह से सभी हमारे जो अपक्ष के विरोधी पक्ष के लोग हैं वो बोल रहे हैं कि समन्वय रखो, कोऑर्डिनेशन रखो। हम कोऑर्डिनेशन रख रहे हैं, हम मांग कर रहे हैं, हम चिट्ठी लिख रहे हैं, हम फ़ोन कर रहे हैं। हमारी इतनी डिमांड है कि 40 लाख के हिसाब से हर हफ्ते के जो भी दिन तुम फाइनल करेंगे, सोमवार को करो, हर सोमवार को 40 लाख मिले। इतनी मांग मैंने डॉक्टर हर्षवर्धन जी से की है और अभी प्राइम मिनिस्टर से भी हम यही कहेंगे। मुझे लगता है अगर ये होता है तो इस तरह का कोई प्रॉब्लम नहीं रहेगा। सर क्या हमारे पास आंकड़ा है आरोप लगाया है कि क्या हमारे पास आंकड़ा है कि कितने काउंटर है और कितने बंद हो गए हैं? सर कंपैरेटिव डेटा में बताया कौन से स्टेट को क्या मिला है, कौन से स्टेट को कितना मिला है, कौन से स्टेट की कैसे पॉपुलेशन है, उसका डेटा साथ जो डिस्क्रिमिनेशन की बात की वो थोड़ा अरे सगळं आहे अरे ते नाही, प्रत्येक जिल्ह्याला आता किती मिळालेला आहे? कैसे डिस्क्रिमिनेशन हुआ है, कौन से स्टेट को कैसा मिला है? अरे बाबा माझा फोन आण, चल फोन आण लवकर। चल अरे बाबा ते व्यासनी दिलंय ना सगळं। सर तब तक ये बता दीजिए, जो हर्षवर्धन जी ने आरोप लगाया है कि केंद्र सरकार चला सरकार, सर तब तक ये बताइए, केंद्र सरकार ने, हर्षवर्धन जी ने कहा है कि महाराष्ट्र सरकार अपनी कमियां छुपाने के लिए एक पैनिक क्रिएट करने की कोशिश कर रही है। इन लवकर त्या व्यासनी दिलेला। अरे बाबा हे दिलेलं आहे, व्हॉट्सॲप दिलेला आहे, तो आता जे वाटप केलं ना 3.5 हां काय साधं सांग। देखिए रिलीज ऑर्डर मेरे हाथ में है। अभी केरला में दिया गया है 4,74,000 4,74,000। फिर उसके बाद में मध्य प्रदेश में दिया गया है 33,76,220। फिर उसके बाद में महाराष्ट्र में दिया गया है 7,43,000, जो अभी जस्ट बदल दिया है कि 17 लाख का उन्होंने अभी नया उसमें किया है। सिर्फ महाराष्ट्र में मैंने जो सवेरे फ़ोन किया था, मुझे लगता है उसके बाद एक 10 लाख का एडिशन किया है, नहीं तो एक्चुअल ऑर्डर में 7,43,000 ही है। ये सेपरेट ऑर्डर मेरे फ़ोन के बाद किया होगा, ऐसा मुझे लग रहा है। तो उसके बाद मध्य प्रदेश और जैसा हरियाणा है, हरियाणा में 24,68,920। फिर उसके बाद कर्नाटक में 30 लाख के दरमियान है। फिर अगर हम देखा जाएगा तो केरला में भी बहुत कम दिया गया है, 4,74,000। फिर उसके बाद मध्य प्रदेश में दिया गया है 33,76,220। फिर उसके बाद सबसे इम्पोर्टेंट उत्तर प्रदेश में संख्या बहुत कम है, लेकिन उसके बावजूद भी कितना दिया गया है 44,98,450
50 यानी 45 लाख दिया गया है। हमारे से दुगना 2.5 गुना ज़्यादा हमारी संख्या ज़्यादा होने के बावजूद भी वहाँ पर दिया गया है। वेस्ट बंगाल में 21 लाख दिया गया है और जम्मू कश्मीर में कुछ 74,000 कुछ तो भी दिया गया है। तो इस तरह से जो दिया गया है, मुझे लगता है जहाँ ज़्यादा ज़रूरी है और जो डिमांड ड्रिवन सप्लाई होना चाहिए वो डिमांड ड्रिवन सप्लाई करने की ज़रूरत है। वो डिमांड ड्रिवन सप्लाई स्वास्थ्य मंत्रालय भारत सरकार ने करना चाहिए, इतनी ही एक रास्त मांगनी हमारी है। टोपे जी, केंद्र सरकार ने कल आरोप लगाया है कि महाराष्ट्र सरकार अपनी कमियां छुपाने के लिए पैनिक क्रिएट कर रही, इसलिए ऐसे झूठे आरोप लगा रही कि हमारे पास डोज नहीं है एक, और आप लोग चैन से सोए हुए और लोग मर रहे हैं। ये आरोप सरासर झूठ है। मेरी बात डॉक्टर हर्षवर्धन जी से भी यही मुद्दे पे हुई है और मैंने बहुत साफ सुथरा कहा है कि जैसा गवर्नमेंट ऑफ इंडिया पहले दिन से कहते आ रही है मार्च 2020, वैसा हम कर रहे हैं। हमने बेड्स बढ़ाए हैं, हमने टेस्टिंग बढ़ाया है, हमने RT-PCR बढ़ाया है। आज हम RT-PCR और एंटीजन टेस्ट का जो रेशियो वो मेंटेन कर रहे हैं। हम कोई हालत में जो बेस्ट किट्स होते हैं टेस्टिंग के वो यूज़ कर रहे हैं। 3T प्रिंसिपल जो होता है वो फॉलो कर रहे हैं। वैक्सीनेशन में नंबर 1 हमारा राज्य है। हमारे लोग रात दिन, हमारे स्वास्थ्य डिपार्टमेंट के लोग रात दिन काम कर रहे हैं, उनका भी मैं बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। हमारे प्रशासन के सभी लोग काम कर रहे हैं और मुझे ऐसा लगता है कि हमारा बहुत साफ सुथरा काम है, ट्रांसपेरेंसी है, ऑनेस्टी है। मुझे पता नहीं है कि रिपोर्टिंग वहाँ पर हो रही है क्या नहीं, टेस्टिंग हो रही है क्या नहीं, और जो कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जैसा कि मास्क लगना चाहिए, सोशल डिस्टेंसिंग होना चाहिए, वो भी कहीं अन्य राज्यों में हो रही है क्या नहीं। और अगर ऐसा होता है तो मुझे लगता है एक SCR नाम का एक रिपोर्ट है जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने देना चाहिए। एस का मतलब है सैम्पलिंग, SCR ये जो रिपोर्ट होता है कि जिसके माध्यम से एक कंपैरेटिव हो सकता है कि भाई हर राज्य में क्या क्या परिस्थिति है, वो SCR का रिपोर्ट अवेटेड है। हमने कई बार मांग की है कि SCR का रिपोर्ट महाराष्ट्र को दो, जिससे कि देश की परिस्थिति समझ में आएगी। मुझे लगता है वो रिपोर्ट भी गवर्नमेंट ऑफ इंडिया के स्वास्थ्य मंत्रालय ने देना चाहिए। मैं दूसरी मांग ये भी किया हूँ कि जैसा कि NCDC है, अगर हमारे पास कुछ अलग स्ट्रेन है, अलग म्यूटेशन हुआ है, तो वो म्यूटेशन के हद तक भी जो सैंपल्स हमने भेजे उसमें भी मार्गदर्शन करना मुझे लगता है बहुत ही वाजिब है और उन्होंने करना ज़रूरी है। लेकिन उसमें भी उनके कोई रिपोर्ट्स नहीं आ रहे। तो यही मांगे हैं कि वैक्सीनेशन दो, NCDC का रिपोर्ट हमारे म्यूटेशन और स्ट्रेन के बारे में दो और SCR का रिपोर्ट दो। यही मांगे हमने मुझे लगता है रखा है। और ये सैंपल रजिस्ट्रेशन सर्वे बोलते हैं, SCR का मतलब है सैंपल रजिस्ट्रेशन सर्वे। ये सैंपल रजिस्ट्रेशन सर्वे का रिपोर्ट महाराष्ट्र को मिलना चाहिए। मुझे लगता है उससे दूध का दूध, पानी का पानी हो सकता है और ये SCR का रिपोर्ट की हमारी मांग रहेगी। प्रोफेसर सर, ये आप कह रहे हैं कि केंद्र के साथ जो हेल्प मिली थी वो नहीं मिलनी चाहिए, लेकिन आज सुबह शरद पवार साहब ने बोला है कि जो कोऑर्डिनेशन है सेंटर और स्टेट गवर्नमेंट का बिल्कुल सही चल रहा है, कहीं कोई दिक्कत नहीं है। आप एज ए हेल्थ मिनिस्टर बोल रहे हैं कि कोऑर्डिनेशन प्रॉब्लम है, जितनी मांग कर उतनी वैक्सीनेशन नहीं मिल रही है। वहीं दूसरी तरफ शरद पवार जी का कहना है कि कोई प्रॉब्लम नहीं है, सब कुछ ठीक ठाक चल रहा है। हमारे नेता आदरणीय शरद पवार जी ने बहुत अच्छी तरह से कोशिश की है और उन्होंने बहुत अच्छी तरह से मांग रखी है। उनको भी उन्होंने यस कहा है। मैंने बात किया है शरद पवार जी के कहने पे, तो उसमें भी उन्होंने यस कहा है कि हम देंगे। मैं ये नहीं बोल रहा हूँ कि ये नहीं देने वाले, ये ज़रूर देंगे। मुझे पूरा 100% यकीन है कि डॉक्टर हर्षवर्धन जी महाराष्ट्र को जितना लगने वाला है उतना देंगे, लेकिन उसमें थोड़ी देरी हो रही है। तो देरी हो रही है तो वो जो मैनेजमेंट का जो सिस्टम है कि भाई महाराष्ट्र को केसेस ज़्यादा है तो जल्द से जल्द दिया जाए या हफ्ते भर का डोज दिया जाए, ये जो मैनेजमेंट का सिस्टम है मुझे लगता है वो मैनेजमेंट का सिस्टम ठीक किया जाना ज़रूरी है। और जो राज्य में ज़्यादा संख्या है, जो राज्य में ज़्यादा ज़रूरत है, वो राज्यों को उस हिसाब से वैक्सीनेशन देने की ज़रूरत है। जो राज्यों में संख्या कम है उसको इतना ज़्यादा देने की ज़रूरत नहीं है। ऐसी मुझे एक छोटी सी मांग मैं
हर्षवर्धन जी से रखना चाहता हूं, जो मैंने फ़ोन पे भी रखी और जो उन्होंने मान ली है। इसलिए कोई वाद विवाद वाली बात नहीं है। मैं ये नहीं कह रहा हूं कि गवर्नमेंट ऑफ इंडिया हमारे को मदद नहीं कर रही है, ऐसा मैंने कभी नहीं कहा है। मैं इतना ही कह रहा हूं कि मेरा ये स्टेटस है, मेरी ये गति है और उस गति से, इस पेस से मैं काम कर रहा हूं। तो मुझे मेरी डिमांड ये है, तो मुझे सप्लाई 40 लाख का पर वीक चाहिए, 1 करोड़ 60 लाख का पर मंथ चाहिए और 6 लाख का रोज़ चाहिए। इस हिसाब से अगर दिया जाता है तो मेरा कोई शिकायत केंद्र सरकार से होने वाली नहीं है। और राज्य के कई हिस्सों में लॉकडाउन लगाया गया, रिस्ट्रिक्शंस लगाए गए हैं, लेकिन उन रिस्ट्रिक्शंस का आज वीडियो कॉन्फ्रेंस नहीं, मुझे लगता है कि ये चारों डिमांड जो है बहुत ही जायज़ और बहुत ही राइट डिमांड है। जैसा कि पहली डिमांड है वैक्सीनेशन की, आज हम वैक्सीनेट करना चाहते हैं क्योंकि हम चाहते हैं कि वैक्सीनेशन से ही हम हमारा राज्य बचा सकते हैं। हम बहुत बड़े पैमाने पे लोगों को कन्विंस कर रहे, काउंसलिंग कर रहे, इंफॉर्मेशन, एजुकेशन, कम्युनिकेशन के माध्यम से बहुत बड़े एडवर्टीजमेंट कर रहे कि भाई कोई हालत में 45 इयर्स के ऊपर के लोगों को वैक्सीनेशन करना है। मैं तो इतना बड़े पैमाने पे किया है कि ऑल पार्टीज़ के कार्यकर्ताओं को मैंने अपील की है कि जिस तरह से हम इलेक्शन में हम 1 बूथ 10 यूथ करते हैं और हर घर में जाके हम उनको निकाल के वोटिंग करा के लेते हैं, उसी तरह उन्हीं 1 बूथ 10 यूथ से 45 इयर्स के अबाव के जो भी लोग हैं उनका लिस्ट करके अपने नज़दीक के जो उपकेंद्र है, जो नज़दीक का अपना हेल्थ एंड वेलनेस सेंटर है, वहाँ पर जाके उन्होंने 45 इयर्स एंड अबाव के लोगों का वैक्सीनेशन करना चाहिए। उससे मोबिलाइजेशन होगा और मोबिलाइजेशन होने के बाद सिर्फ ज़रूरत पड़ती है कि वैक्सीनेशन के सप्लाई की, क्योंकि हर सब सेंटर में कोल्ड चेन है, नर्सेस है, डॉक्टर्स है, AEFI की व्यवस्था है, तो सब कुछ है। तो सेंटर्स बहुत बड़े पैमाने पे खोले हैं। मुझे लगता है कि महाराष्ट्र एक बड़ा स्टेट है और महाराष्ट्र बड़ा स्टेट होने के नाते महाराष्ट्र को और ज़्यादा संख्या में वैक्सीनेशन मिलना चाहिए। और फिर एक बार मैं ये कहूँगा कि एज 18 टू एज 45 जो सबसे ज़्यादा इन्फेक्ट हो रहा है, उनको भी वैक्सीनेशन करने की अनुमति अभी गवर्नमेंट ऑफ इंडिया से मिलनी चाहिए। मुझे आज उम्मीद मैं करता हूँ कि आज प्रधानमंत्री जी की VC है, उनको हम मांग ज़रूर करेंगे और उन्होंने अगर मांग मान ली, जैसा कि US में अभी 18 के अबव लोगों को हम वैक्सीनेट कर रहे हैं, तो हमारे देश में भी अगर ये वैक्सीनेशन हम करने की अनुमति देते हैं तो ज़रूर इन्फेक्शन रुक सकता है, ब्रेक द चेन हो सकता है, क्योंकि यही ग्रुप है जो बहुत ज़्यादा घूमता है और बहुत ज़्यादा इन्फेक्ट करता है। सर एक सवाल सर, जिन शहरों में पहले से लॉकडाउन इसी के साथ सिर्फ वैक्सीनेशन ही नहीं, तो हम रेमडेसिविर का सप्लाई, रेमडेसिविर का रेट, ऑक्सीजन का सप्लाई और ऑक्सीजन अन्य राज्यों से जहां पर संख्या कम है, उन राज्यों से हमारे राज्य की जो भी डिमांड है वो पूरी करने की मांग हम रखेंगे। वेंटिलेटर्स के हद तक कुछ अगर ज़रूरत है तो वो भी मांग हम ज़रूर रखेंगे। और हमारा हैंड होल्डिंग करो, हमारे को जो भी ज़रूरत पड़ती है वो ज़रूर करो, अगर हमारे को मैन पावर लगती है तो वो मैन पावर दो, इस तरह के मांग हम रखेंगे। गवर्नमेंट ऑफ इंडिया ने बहुत अच्छी तरह से सहयोग हमें दिया है, आगे भी हम यही उम्मीद रखते हैं और मुझे पूरा पक्का यकीन है कि गवर्नमेंट ऑफ इंडिया से भी ये सब हमारे को सहयोग ज़रूर मिलेगा। सर जिन शहरों में नाइट कर्फ्यू लगा है, जिन शहरों में रिस्ट्रिक्शंस हैं, 1 हफ्ते से ऊपर का समय हो गया, कोई सिग्निफिकेंट बिहेवियरल चेंज दिख रहा है वहाँ के नंबर्स ऑफ इन्फेक्टेड पेशेंट्स जो है या डेथ के नंबर्स में कुछ चेंज दिख रहा है? देखिए, ऐसा बोलते हैं मराठी में, ऐसा मन है कि तूप खाल्लं की रूप येत नहीं। इसका मतलब है कि आज हमने कुछ शुरू किया तो एकदम दूसरे दिन हमारे को इफेक्ट नहीं दिखता है। अगर हम शुरू करेंगे तो इसका इफेक्ट 10-15 दिन के बाद दिखेगा। तो मैं ये कहना चाहता हूँ कि आज हम जो कर रहे हैं, जो भी ब्रेक द चेन कर रहे हैं, नाइट कर्फ्यू लगा रहे हैं, हो सकता है उतनी भीड़ हम रास्ते में के रोड पे की कम कर रहे हैं, तो उसका अच्छा असर आने वाले 15-20 दिन में ज़रूर दिखेगा। इसलिए ये कोई ऐसी ही किए हुई हरकत नहीं है। हम नहीं चाहते कि छोटे छोटे व्यापारियों को हम डिस्टर्ब करें। माननीय मुख्यमंत्री जी ने VC ली है सभी व्यापारी घटक की और उनको एक आश्वस्त किया है
कि हम 1-2-3 दिन में जो आपकी मांग है उसके ऊपर सहानुभूति से कुछ अच्छा निर्णय लेंगे, ऐसा उन्होंने कहा है। उन्होंने कुछ समय मांगा है व्यापारियों से, तो मुझे लगता है वो समय देने की ज़रूरत है। वो समय के अनुसार माननीय उद्धव जी ठाकरे इसके ऊपर ज़रूर तवज्जो देंगे या इसके ऊपर ज़रूर एम्फेसिस करेंगे, ध्यान देंगे। सर, ये जो 17 लाख का जो allocation है सर, ये कब तक डिलीवर हो जाएगा? जहाँ बंद हुआ है सर, ट्रेसिंग करने में दिक्कतें आ रही है, क्या दिक्कत हो रही है इस बात में? जब हमने हमारा पूरा कर्व फ्लैट हो गया था, इस पूरे राज्य में सिर्फ 2000 के नीचे ही मामले निकल रहे थे और हर डिस्ट्रिक्ट में 50, 25, 10, 15 ऐसे मामले निकल रहे थे। तो तब हमने सब कुछ खोल रखा था और सब कुछ खोल रखने के वजह से जैसा कि ट्रांसपोर्टेशन हो सभी कुछ खोल रखा था। तो अभी ऐसा हुआ है कि इस सब खोलने के इसके वजह से जो भी संक्रमण है वो बहुत बढ़ गया है और जो भी एहतियात बरतना था, जो ख़ास तौर पर मास्क, सोशल डिस्टेंसिंग का बहुत ही स्ट्रिक्टली इम्प्लीमेंटेशन होना था, तो थोड़ा सब कुछ खोलने के वजह से ज़रूर थोड़ी उसमें लापरवाही जनता ने भी की और स्वयं शिस्त, स्वयं अनुशासन जो करना चाहिए था वो नहीं हुआ और इसीलिए भी हो सकता है कि बढ़ सकता है। तो हमने अभी इस पर काफ़ी स्ट्रिक्टली रेस्ट्रिक्शंस लाए हैं और ट्रैकिंग ट्रेसिंग इसी वजह से नहीं हो पा रहा है कि इतना बड़ा खोलने के वजह से एक आदमी को कितने लोगों को ट्रैकिंग कर सकता है वो। तो हाई रिस्क ट्रैकिंग हम ज़रूर कर रहे हैं। हम चाहते हैं कि लो रिस्क ट्रैकिंग के लिए भी अगर वो बंदा बोलता है कि मैं ऑफिस में गया था और ऑफिस में ये लोगों से मैं दिन भर संपर्क में रहा, अगर उन्होंने बोला और इस तरह से जानकारी हम ज़रूर लेंगे। हमने बोल रखा है हमारे डीएचओ को कि आप सभी तरह से जानकारी एक्टिव केसेस से लो और उन लोगों की टेस्टिंग ज़रूर कराओ, जिससे कि हम ट्रैकिंग ट्रेसिंग अगर हम अच्छा करेंगे तो टेस्टिंग हम अच्छी तरह से कर पाएंगे और टेस्टिंग अगर अच्छी तरह से कर सकते हैं तो अर्ली डिटेक्शन होगा, अर्ली प्रेजेंटेशन टू द हॉस्पिटल होगा और हम जान भी बचा पाएंगे और ज़रूर मैं ये कहना चाहता हूँ कि अच्छी तरह से कंट्रोल आ पाएगा। इसलिए ट्रैकिंग ट्रेसिंग ज़रूरी है और ट्रैकिंग ट्रेसिंग पे भी हम ज़्यादा उस पर और ज़्यादा एम्फेसिस या बहुत ज़्यादा उस पर ध्यान दे रहे हैं। सर, ये 17 लाख का जो एलोकेशन है आज सर, ये सुबह का जो वैक्सीनेशन सेंटर्स बंद हुआ है, कहाँ कौन से डिस्ट्रिक्ट में आपने डाउन किए हैं और थोड़ा फिगर्स देखिए, मुझे आज ऑफ हैंड तो पता नहीं है, लेकिन सांगली, सातारा, बुल्ढाना, पनवेल ये डिस्ट्रिक्ट्स में बिल्कुल कई सेंटर्स जो खोले गए थे, 100-200 सेंटर्स जो एक डिस्ट्रिक्ट्स में खोले गए थे, तो सब के सब सेंटर बंद हो रहे हैं क्योंकि उनके पास एक दिन का भी अभी वैक्सीन नहीं रहा है। मैं कल से जयंत पाटिल जी मुझे बोल रहे थे कि कल अगर आज नहीं सप्लाई होता है तो आज बंद हो जाएगा। तो हमारी कोशिश चल रही है कि आज सप्लाई अभी जो भी है वो किया जाएगा क्योंकि पूना में ही सप्लाई मिल जाता है। तो हो सकता है हम इनका जो एकदम रुकी हुई जो गाड़ी है वो फिर से हम चलाने की कोशिश ज़रूर करेंगे, लेकिन कल तक का जो स्थिति थी ये 4-5-6 जिलों में और बाकी अन्य ज़िलों में भी 1-2 दिन का सिर्फ स्टॉक था। इसलिए मुझे लगता है कि इतना ऑक्सीजन पे रखना, यानी ऑक्सीजन का रखना का मतलब आप समझ लो कि ऐसा एकदम हैंड टू माउथ लाना ये ठीक नहीं है। एक हफ्ते का स्टॉक मुझे लगता है हर राज्यों को देना ही चाहिए, यही सिस्टम रखना चाहिए, यही मैनेजमेंट रखना चाहिए। ऐसी मेरी दरखास्त है, ऐसी मेरी मांग है। सर, मेरी बात मैं ये पूछना चाह रही हूँ कि जो 17 लाख का जो अभी एलोकेशन हुआ है, कब तक स्टेट को मिल जाएगा? 17 लाख अभी तो ये देखो, अभी ऐसा उन्होंने लिखा है, अमेंडमेंट इन द कंसाइनी लिस्ट फॉर 350 लाख, 3 करोड़ 50 लाख ये जो है, तो इसमें अभी जो दिया गया है महाराष्ट्र में 7,43,280 दिया था, तो अभी 17,43,280 दिया है। लेकिन अभी एक मैं बोलूँगा कि मुंबई में हमारा वैक्सीन कम किया है। अभी जो लेटेस्ट आया है उसमें मुंबई में पहले दिया गया था 19,06,500, तो अभी उसमें किया है 9,06,500, तो कम से कम 10 लाख वहाँ से कम किए। मुझे तो लगता है मुंबई से कम किए और महाराष्ट्र में बढ़ा दिए। यानी जैसा बोलते हैं ना कि ग्रेटर मुंबई जो है उसके लिए अलग वो देते हैं और वहाँ से उठाया और महाराष्ट्र को देने की कोशिश उन्होंने की है।
तो बहुत कुछ ज़्यादा इससे मिलेगा कब राहत तक? इससे बहुत ज़्यादा कुछ राहत नहीं मिलेगी। लेकिन ऐसा है कि मुझे ऐसा लगता है कि यू आर रिक्वेस्टेड टू डायरेक्ट द सप्लायर टू सप्लाई द वैक्सीन एज पर द अबाउ अमेंडमेंट। तो इन्होंने ऐसा कहा है कि सीरम इंस्टीट्यूट को उन्होंने ये लेटर लिखा है और हमारे को उसकी कॉपी दी है। हमने ये कॉपी लेके सीरम इंस्टीट्यूट को जाके हमारा जो अलॉटमेंट हुआ है वो अलॉटमेंट हमने उनसे लेना चाहिए, ऐसा उन्होंने लेटर दिया है। ये आज की तारीख का लेटर है, 8 अप्रैल का। मुझे लगता है ये अप्रैल का लेटर लेके आज ही हम ज़रूर बोलेंगे और ये जो 17 लाख है और मुंबई के जो 9 लाख है वो उठा के हम इमीडिएटली सेंटर्स को देने की कोशिश करेंगे। सर ये स्टेट को मिल कब तक जाएंगे? हा जो काही एक मिनिट, जो पहिला आहे तो कुठे गेला रे? पहिला तुमच्या हातातच नाही, पहिला हा ना, हा कोणत्या तारखेचा आहे? हा कोणत्या तारखेचा आहे? हा कोणत्या तारखेचा? हा तारीख कोणती आहे? ही तारीख एक या ठिकाणी केंद्र सरकारच्या स्वास्थ्य विभागाने एक त्या ठिकाणी स्टार्टिंग फ्रॉम 15th एप्रिल एंड टू बी कंप्लीटेड टिल 20th एप्रिल यानी 5 दिन के लिए दिया, 5 दिवसासाठी दिलेलं आहे। त्यांनी डिलेवरी शेड्यूल दिलेला आहे आणि त्या डिलेवरी शेड्यूलमध्ये त्यांनी महाराष्ट्राला मी सांगितलं तसं 7,70,000च 43,000 फक्त दिले होते। आता त्यांनी काय केलं आहे की फक्त महाराष्ट्र म्हणजे टोटल महाराष्ट्र या ठिकाणी 7,43,000 दिला होता। आम्ही फोन केले, माननीय पवार साहेबांनी फोन केले, मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले आणि यानंतर त्यांनी पुन्हा रिवाइज्ड ऑर्डर काढली की ज्यामध्ये त्यांनी 7,43,000च्या जागेवर त्यांनी 17,43,280 केली, म्हणजे 10 लाखांनी त्यांनी वाढवलं। आणि मुंबईमध्ये GMSD मुंबई 19,06,500 होतं, त्यांनी आता 9,06,500 केलेलं आहे। त्यामुळे 17 अधिक 9 तर आपण जर बघितलं तर 26 लाखाच्या दरम्यान त्यांनी आपल्याला एकंदर मुंबई धरून आपल्याला त्यांनी दिलेलं आहे। तरीसुद्धा माझं असं म्हणणं आहे की आपल्याला हे कमी पडेल, सातत्याने त्याचा पाठपुरावा करावा लागेल, पण जे काही दिलं त्याबद्दल मी धन्यवाद देईल आणि आणखीन जास्त लवकर द्यावं अशी मी मागणी या निमित्ताने करेल। कारण शेवटी हे दिलं, हे दिल्यानंतर आपण कुठल्याही परिस्थितीत, आज तारीख काय 8 आहे, आज मी एवढंच सांगेल की आज जे काही सांगितलेलं आहे, ही जी ऑर्डर आहे ही 15 एप्रिल पासून इम्प्लिमेंट होणार आहे। 15 एप्रिल, आज 8 तारीख आहे, म्हणजे आजपासून 7 दिवस लागणार आहेत ही ऑर्डर इम्प्लिमेंट करायला। जे काही त्यांनी संख्या दिलेली आहे त्यात स्पष्ट लिहिलं आहे की 15 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत अशा स्वरूपाने या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं की इन द कंटिन्यूशन ऑफ द लेटर वगैरे रिक्वेस्ट टू डायरेक्ट द सप्लायर वॅक्सिन ॲज पर रेस्ट ऑफ द डिटेल, नाही हे जे असतील हे मला वाटतं हे ते लगेच्या लगेच देऊ शकतील, जर दिलं तर हे लगेच्या लगेच देऊ शकतील। हे काय ते 15 एप्रिलचा हा दिवस, हा 15चा, मला वाटतं मुंबई आणि महाराष्ट्र एकच आहे, काही फार मोठा फरक नाही आहे। पण मुंबईला पूर्वीच्या म्हणजे ही जी ऑर्डर दिलेली आहे 19 लाख दिसत होते, 19,06,500 ते आता 9,06,500 दिलेत। मला असं वाटतं की या दोन्ही कॉपीज मी तुम्हाला जरूर देतो। मला एवढंच सांगायचं की हे फोन्सच्या नंतर झालेला काही छोटा मोठा बदल त्यांनी केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी केरळला वाढून दिलेले आहेत आणि ज्यामध्ये त्यांनी मुंबईला महाराष्ट्राला वाढून दिलेले आहेत। एक छोटीशी अमेंडमेंट त्यांनी केलेली आहे, बाकी सगळं सेम टू सेम राहील। परंतु मला वाटतं की तरीसुद्धा जरूर त्यांनी दिलेत, एकंदर दोन्ही मिळून त्यांनी जी काही ऑर्डर दिलेली आहे त्याच्यात 20-25 लाख रुपये, 20,25,26 लाखपर्यंत हे दिलेले आहेत। त्याबद्दल मी त्यांचे आभारच मानेल, मनापासून आभार मानेल, पण आणखीन पण जास्त द्यावं कारण आमची रेट जास्त आहे आणि अशी जी परिस्थिती येते, हँड टू माउथची जी परिस्थिती येते ती येऊ नये एवढी अपेक्षा मी जरूर करेन।
Sir, what about Remdesivir's black marketing that is happening due to the acute shortage out there, not only in maximum city but then also in the state? This remdesivir has really run out of the stock, and remdesivir has to be used very rationally. That is an appeal to all of the doctors. They are using it very irrationally. Many of the doctors are using it very irrationally, and so the demand is increasing. My appeal to them is they should really strictly follow the treatment protocol issued by the task force of Maharashtra, in which it is very clearly said that there are 5 categories of patients, and in 3 categories no remdesivir should be used, like A, B and C, like all asymptomatic and mild and moderate. But other than that, remdesivir should be used. So a proper rational use is required, number 1. And number 2, yes, as the demand increases and the supply is less, so there is always, it's the human nature that black marketing occurs. So we have to go very heavy on the stockist, on the pharmacist, those who are supplying this the remdesivir, that they should not do any type of black marketing at all. They should sell at the fixed price, which we will be fixing. We have appointed a committee under the chairmanship of Dr. Shinde, and that committee's report will be immediately issued tonight, because I will be having a VC with all the manufacturers of the remdesivir companies, and after that I am urging all of the manufacturers of the remdesivir that you should cut down your MRP. The MRP prices written on the boxes, it is 4,000, 3,000 and 5,000, somewhere like that. So they should cut down to 1,200 rupees, because they are selling their commodity to their stockist or to the distributor at a rate of 800 to 1,000 rupees. So why there is a need of MRP of 4,000? People are taking disadvantage of this MRP which is printed on the box, and so the disadvantage has the impact is on the patient. The patient has to pay the MRP price which is printed on the box itself. So I will be ensuring that the MRP price should come down and everyone should get remdesivir at a very reasonable price of 1,100 rupees per injection, and that will be done in a day or tomorrow maximum. So you said that there are only 9 lakh doses which are remaining in the state. So with these new allocation of 17 lakh doses, I want to know when exactly these will be delivered to the state, because if they will be delivered within a day or two, the shortage doesn't really, I wish that in the previous order it was to be delivered before from 15th of April. But now the changed amended order and the real demand of Maharashtra, I think they have changed the order, they have increased the number of doses, and the schedule of supply also has increased. In this new in this new letter which has been issued, or the amendment letter which has been issued, there is no date mentioned that from which date the actual dispatch will be done. But I am optimistic, I am very positive that immediately the dispatch will be done, because it is a real need for Maharashtra. So we will ensure that the dispatch is done immediately. So I thank Government of India. They have supplied, they have allotted, but not to the extent what we are demanding. So my request, again humble request to Government of India is, please supply 40 lakhs per week and 1 crore 60 lakhs per month. So that is the humble request that I can mention. Thank you. We don't know when will we get the new stock, so just to get immediately. The stock is there in the Pune. Only the dispatch orders are required. I think the dispatch order has been issued. I am very optimistic, even though there is no date mentioned on that. But I am taking and I am considering it as there is no date mentioned, so it can be supplied immediately. Sir, apart from that, do we have a list of how many? Do we have a list of how many vaccination centers across the state have run out of? There are really thousands of vaccination centers, because you see we are vaccinating. वाईटसाठी नको, असंच तुम्ही इन्फॉर्मेशन काढून द्या ना, किती सेंटर्स, किती स्टाफला सांगा, किती सेंटर्स बंद आहेत, डिस्ट्रिक्ट्समध्ये काय शॉर्टेज.
so that we can come out with proper factual I'll give you within 5 minutes. बंद झाला, Thank बंद you. झाला, संपलं. तर तुम्ही या साईडला या. ऐका ना. काय झालं की तुम्हाला 29 लाखाचा पुरवठा केला ना, मुंबईचे 10 लाख 10 लाख नाही ना सर, ते असं म्हणतात की पूर्ण आला काहीतरी मला एकच म्हणायचं, नो 1 to 1, नो 1 to 1 ऐकली ना? लोकांची बोलली. अरे, एखादे figures- सर ये तो लाइक देगा तो पहले हिंदी में करेंगे सर। सर एक हिंदी बैग दे दीजिए पहले, ताकि सभी यूज कर लें एक ही बार में। सर रेडी। 9 लाख डोसेस सध्या उपलब्ध आहेत आणि हे 9 लाख डोसेस संपूर्ण महाराष्ट्रातल्या 4000 सेंटर्समध्ये स्प्रेड झालेले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये काही सेंटर्स बंद पडलेत, काही सेंटर्स अगदी 1, 2, 3 सेंटर्स सुरू आहेत. अशा स्वरूपाने हे सध्याचं चित्र आहे. आणि त्यामुळे जरी 9 लाख असतील, आपण म्हणतो की एवढे दिवस पुरतील तेवढे दिवस पुरतील, हे काही एका जिल्ह्यापुरते नाही, ते सगळ्या महाराष्ट्रात स्प्रेड झालेले आहेत. आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जिथे काही 100-150 सेंटर्स असतात, त्यापैकी एक 5-10 सेंटर चालू असतात, बाकीचे सेंटर बंद असतात. अशा पद्धतीनं हे सगळे जे काही जे काही डोसेसेस आहेत, हे येणाऱ्या 2 दिवसाच्या आत संपतील असं मला विश्वास आहे. आज जी ऑर्डर, नवीन अमेंडेड ऑर्डर आलेली आहे, आजच्या तारखेला मी अगदी तुम्हाला PC चालू असताना, प्रेस कॉन्फरन्स चालू असताना माझ्या हातात जी ऑर्डर आलेली आहे, या ऑर्डरमध्ये पूर्वी जी ऑर्डर आलेली होती, ज्यामध्ये महाराष्ट्राला 7,43,280 एवढे डोसेस दिले गेलेले होते, अलॉटेड होते, ते आता कदाचित माझा सकाळचा फोन, माननीय पवार साहेबांचा कालचा फोन, मुख्यमंत्र्यांचा काही पाठपुरावा, या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्यांनी 10 लाख डोसेस वाढवल्याचं दिसत आहे. आणि म्हणून एक स्पेशल ऑर्डर इथं आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला, अख्ख्या महाराष्ट्राला 17,43,206 एवढे 280 एवढे डोसेस मिळणार आहेत. मुंबईच्या बाबतीत मी जे सांगितलं होतं की मुंबईमध्ये एकूण 19,06,500 आणि ते कमी केले 9,06,500. ही जी बाब आहे, ही मुंबईसाठी म्हणून नव्हे, हे GMSD म्हणजे ही एक गव्हर्मेंट ऑफ इंडियाची एक स्टोरेज फॅसिलिटी आहे, स्टोरेज डेपो आहे. आणि त्या डेपोचा हा आकडा आहे. त्या आकड्यामध्ये मुंबईच्या डेपोमधले 19चे 9 लाख केले, म्हणजे 10 लाख तिथले कमी केले. त्याचा आपल्या राज्याशी कुठेही संबंध नाही. त्यामुळे थोडं कन्फ्युजनमध्ये जे झालं होतं, ते कन्फ्युजन मी दूर केलेलं आहे. नंबर 2 पॉईंट, जे ऑर्डर्स इश्यू झालेले आहेत दिल्लीवरून, त्या ऑर्डर्समध्ये असं लिहिलं आहे की हे जे काही अलॉटमेंट्स आहेत, हे अलॉटमेंट 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत अलॉट केलेले आहेत. आता आमचा प्रयत्न चालू आहे की 15 तारखेपर्यंत जर 8 तारखेपासून वाट बघायचं म्हटलं तर पूर्ण 7 दिवस हे डिस्पॅच व्हायला वाट बघावी लागेल. तोपर्यंत आज जसे 5-6 जिल्हे बंद झालेत, तसं जवळजवळ अजून 10-15-20 जिल्हे बंद होतील. म्हणून आमचा प्रयत्न आहे, मी स्वतः आता पुन्हा हर्षवर्धनजींना बोलेल
की हे जे डिस्पॅच आहेत हे 15च्या ऐवजी तुम्ही जर त्वरित उद्यापासून केले तर आम्हाला रिलीफ मिळेल. जे बंद पडलेले सेंटर्स आहेत ते सुरू होतील. आमचा प्रयत्न आहे, परंतु लेखी ऑर्डर्स मात्र 15 ते 20 हाच कालावधी यामध्ये लिहिलेला आहे. आता प्रयत्नाला किती फळ मिळतं हे बघायचं आहे. कदाचित आज प्राईम मिनिस्टरची VC आहे, त्यामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याच्या वतीने हे डिस्पॅच लवकर व्हावे अशा स्वरूपाचा मुद्दा मांडतीलच. आणि त्यामध्ये जर माननीय प्रधानमंत्र्यांनी हे मान्य केलं तर उद्या परवापासून सुद्धा डिस्पॅच होतील. अन्यथा महाराष्ट्राला 15 तारखेपर्यंत थांबावं लागेल. आज महाराष्ट्र में 9 लाख वैक्सीनेशंस है. ये 9 लाख टोटली महाराष्ट्र के 36 डिस्ट्रिक्ट्स में डिस्ट्रीब्यूटेड है. अप्रॉक्सीमेटली 4000 सेंटर्स है, वैक्सीनेशन सेंटर्स, और ये 4000 सेंटर्स पे ये सभी वैक्सीन डिस्ट्रीब्यूटेड है. अभी रहा सवाल ये सभी जो वैक्सीनेशन सेंटर्स है वहाँ पर लोग आते हैं और वैक्सीनेशन हो रहा है, तो ये स्टॉक 2-3 दिन का स्टॉक है, 2 दिन का स्टॉक है, ये 2 दिन में ख़त्म हो जाएगा. अभी जो नया आज अपना जो प्रेस कॉन्फ्रेंस चल रहा है तब अमेंडमेंट एक ऑर्डर आई है. जो पहली ऑर्डर थी उसमें महाराष्ट्र में सिर्फ 7,43,280 ऐसा फिगर था. अभी मुझे लगता है कई फोन्स जो हुए, मेरा भी हुआ, आदरणीय पवार साहब का हुआ, माननीय उद्धव जी का हुआ, तो इसके तहत हो सकता है 10 लाख वैक्सीन बढ़ाए हो. तो अभी महाराष्ट्र को 17,43,280 इतने वैक्सीन्स मिलेंगे. सवाल ये डिस्पैच कब होंगे, तो जो ऑर्डर एक्चुअली जो दिल्ली से आई है वो ऑर्डर में स्ट्रिक्टली यानी क्लियरली लिखा गया है कि 15 अप्रैल से 20 अप्रैल तक ये ऑर्डर ये डिस्पैचेस होंगे. अगर ऐसा है तो हमारे को और 7 दिन रुकना पड़ेगा. हमारी कोशिश ये रहेगी कि आज 5-6 ज़िले टोटल बंद हो गए और कई ज़िले ऐसे कि जहाँ पर 5% और 10% ऑफ द टोटल जो भी वैक्सीनेशन सेंटर्स होते हैं हर डिस्ट्रिक्ट में वो काम कर रहे हैं. तो मुझे लगता है कि ये 2 दिन में वो भी ख़त्म हो जाएगी. तो फिर वैक्सीनेशन के लिए 1 हफ्ता रुकना पड़ेगा. महाराष्ट्र का टोटल वैक्सीनेशन बंद रखना पड़ेगा. इसलिए हमारी ये मांग रहेगी, मैं अभी भी डॉक्टर हर्षवर्धन जी से बात करूंगा कि कोई हालत में ये जो डिस्पैचेस है ये डिस्पैचेस इमीडिएटली कल के कल शुरू होना बहुत ज़रूरी है. 15 तारीख तक राह देखते बैठेंगे तो महाराष्ट्र को वैक्सीनेशन का प्रोग्राम 1 हफ्ते के लिए टोटल बंद करना पड़ेगा. ऐसी मुझे जिस तरह से आज की जो संख्या है सिर्फ 9 लाख, उसमें मुझे नहीं लगता है कि हम पूरा वैक्सीनेशन जो गति से हम कर रहे हैं वो गति से नहीं हो पाएगा. हाँ, अगर केंद्र सरकार ने ये कह दिया कि नहीं 6 लाख की गति तुम 1 लाख पे लाओ या 50,000 पे लाओ तो फिर 2 दिन का 4-5 दिन हो सकता है. लेकिन हम गति क्यों कम करें. आज महाराष्ट्र में अगर सही में सबको सुरक्षित रखना है तो वैक्सीनेशन एक मेव और एक ही ऑप्शन है कि जिससे हम हर्ड इम्यूनिटी ला सकते हैं और वैक्सीनेशन से हमारे जो आवाम है, जो हमारी जनता है, उसको हम सुरक्षित कर सकते हैं. तो मैं ये चाहता हूँ कि वैक्सीनेशन का डिस्पैच इमीडिएटली शुरू हो. यही मेरी राष्ट्र मांग स्वास्थ्य विभाग से है और उम्मीद करता हूँ कि पॉजिटिव रिप्लाई ज़रूर स्वास्थ्य मंत्रालय से आएगा. सर, हमारे पास सिर्फ 9 लाख डोसेस बचे हैं जो कि आज और कल यानी कि आज चलेंगे, यानी कि 10 तारीख से लेकर के 14 तारीख के बीच में 5 दिन तक महाराष्ट्र में कोई स्टॉक नहीं बचेगा. पूरी प्रक्रिया को पूरी की पूरी प्रक्रिया को सभी वैक्सीनेशन सेंटर में ठप करना पड़ेगा. अगर 15 तारीख और 20 तारीख के दरमियान ही डिस्पैचेस अगर कंफर्म्ड है और वो उसको बदलना नहीं चाहते हैं तो जो आप बोल रहे हैं वैक्सीनेशन सेंटर्स बंद रखना पड़ेंगे, डिस्ट्रिक्ट में वैक्सीनेशन प्रोग्राम बंद रखना पड़ेगा. और मुझे लगता है ये एकदम एक्सीलरेटेड जो व्हीकल है, बहुत स्पीडली जो चल रही है, उसको एकदम रोकने वाला काम हो जाएगा. और मुझे लगता है ये रोकने वाला काम केंद्र सरकार ने नहीं करना है.
उन्होंने सहयोग देके वैक्सीनेशन जो उन्होंने बढ़ाया है 10 लाख बढ़ाया, उसके लिए मैं शुक्रगुजार हूँ, बहुत आभारी हूँ स्वास्थ्य मंत्रालय का और भारत सरकार का, डॉक्टर हर्षवर्धन जी का। लेकिन ये डिस्पैच कल के कल हो, जिससे कि हमारा वैक्सीनेशन का कार्यक्रम चालू रहे, यही हमारी एक रास्त मांग है।